ज्योत आणायला या वर्षी तोरणा किल्ल्यावर जायचं होतं. मग गाडी आल्यावर गाडीत बुलेट भरली. डायमंडला आलं तर टेन्शन की गाडीत जागा कुठं छपा आणि मी कुठं बसू. चल म्हणलं कुठं तरी बसून जाऊया. मग काय मास्तरने आमची हाजरी घेतली. सगळी पोरं मोजली कोण कोण आहे ती आणि जाऊन गाडीत बसलो आम्ही. आता गाडीत या वर्षी पोरं कमी होती त्यामुळे आगं पग सगळी बसली होती. धोया खात झाला आमचा प्रवास चालू. कराडामधनं पुढे गेल्यावर आमच्या करण्यानं मान टाकली. मग मान टाकल्यावर आदित्य मिस्त्रीनं खोलालाच घेतला करणा आणि मसूरमध्ये गेल्यावर पोरासने लागल्या भुका. मग 2 जण गेलो 3 डझन केळं घेतली. चला म्हणलं आता खाऊया. अशा वाघिणीचा तो छावा गणी मासी कसा ठेचावा डोक्यात गणी मी कावा बेटीचा धाडला सांगावा. गाण्यांच्या भेंड्या खेळत पोवाड म्हणत आमचा प्रवास चालू होता आणि जिथं दिसल तिथं हो हो इथेच हो इथेच करत गाडी बोगद्यातनं कधी आरपार झाली आणि बोगदा बघून आमचा नवनाथ बोदगा बोदगा करून ओरडायला लागला. एका वर्षानं सह्याद्रीत आल्यानंतर ही मज्जाच वेगळी वाटत होती आणि हळूहळू गड जवळ आलाय असं वाटत होतं. एवढ्यात आमच्या नवनाथच्या हातात झाला शाहिस्ती खान. ह्या चढामुळे जरा चालायचं अंतर कमी झालं होतं आणि पायथ्यापर्यंत गाडी जात होती. आता पायथ्या तरी काय जवळ आहे गडाचं. काकांनी गाडी पार्क करून घेतली आणि वर गडाकडे बघितलं कळलं की आज शरीराची चांगलीच कसरत आहे. पण मागणं आमची गाडी आली नव्हती तोपर्यंत आपलं फोटो बिटो काढत बसलो आम्ही आणि रील करायचा प्रयत्न केला पण काही जुळलं नाही. हसूच कंट्रोल होत नव्हतं. दोन्ही गाड्या एकत्र आल्यावर सगळ्यांनी टी शर्ट वाटलं आणि गड चढायला सुरुवात केली.